हे गाईज, जय श्रीराम. तर आत्ता आम्ही इथं वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो. आजचा व्लॉग इथूनच सुरू करतोय. तर आज आम्ही आलो होतो शाळेच्या कामांनी. तर इथं पाहू शकतो ही शाळा. पण पहिले विचार आला मटण आपण मस्त देऊया आता बनवायला हॉटेलला, मग शाळेचं काम करू, तर मस्त आपलं मटण बनवून होईल. त्यासाठी आम्ही मटण दिलं मग निघालो शाळेच्या कामासाठी. तिथं आलो, शाळेचं काम करून घेतलं. पप्पाच्या मित्राचं होतं काम. हे पाहू शकतो ही शाळा होती आणि पुढं एक काम होतं, तिथं चाललो होतो आम्ही. हे पहा इथं एक काम होतं. पप्पा आणि पप्पाचे मित्र गेले होते आतमध्ये, तवर तर आम्ही थांबलो होतो बाहेर. मस्त बाबा, मी आणि एक मित्र होता. हे हवाली सुटली होती म्हणून याला धरलं जायचं उडून बिडून गाईज. मग आलतो आम्ही इथं आप्पाच्या हॉटेलला आणि इथं पाहू शकता आप्पा कसे. मग इथं आता आम्ही मस्त मटण खातोय. वारं कसलं सुटलंय मस्त, आणि मस्त मटण खाऊन झालं आमचं. मग निघालो आम्ही नगरला जाण्यासाठी. पण इथे एक जण येणार होता, अजून एक काम होतं, ते कारण त्यांनी थांबलं. तर ऊस पण घेतले आणि इथे शाळेचे पोरं आले तेवढ्यात. ते गाडीतून हात करत होते पण कॅमेऱ्यात काही दिसलं नाही. मग निघालो आम्ही आणि तेवढ्यात पाऊस आला आणि हे झोपून घेतलं यांनी. पाहू शकता मस्त झोपलंय आणि इकडे बाबांचं मोबाईल बघणं चाललंय. मग आता आम्ही थांबलो होतो इथं चहा पिण्यासाठी. गाडी लावली मस्त आणि चहा प्यायला थांबलो. मस्त वेगळीत आता गरम गरम चहा घेतला प्यायला आणि तेवढं त्याचं चहा पिऊन झालं. तर सगळ्यांचा माझाच शेवटला राहिला होता, गरम होता म्हणून मी थोडा गार करूनच पितून. बाबा तवर पेमेंट करत होते. इथं घरी आल्यावर पाहू शकता दिंडी आली होती चौकात आणि मग मी घरी आलो. सगळेजण पाहू शकता रात्रीचे मस्त गप्पा मारत बसले घरी आलं. आणि आता बाय चला ब्लॉग